नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या नरेश कामतेकर ब्लॉग्स या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, अचानक आमचा फिरायला जायचा प्लॅन ठरलेला. ॲक्च्युली नंदिनी आणि मी फिरायला जाणार होतो. म्हणजे ॲक्च्युली आम्ही जाणार होतो ते म्हणजे आपली जी देवी आहे कुलस्वामिनी, म्हणजे आई भगवती देवी, याची म्हणजे आमची दरवर्षीप्रमाणे आमची पूजा असते घरी. आणि एक ओटीचा मान आम्ही काढलेला असतो, ती देण्यासाठी आम्ही आता निघालेलो. ॲक्च्युली आम्ही काढलेली स्कूटर, तर बघतो तर अचानक म्हणजे स्कूटर काढली आणि पहिला पाऊस आता चालू झाला आहे. तर मित्रांनो, खूप अशी एक वेगळंच वातावरण, खूप वेगळं वातावरण इथे तयार झालेलं आहे. खूप उन्हाने सगळेजण म्हणजे माणसंच नाही, ही पानं फुलंसुद्धा उन्हाने हैराण झालेली आहे. आणि हा पावसाच्या पडण्यामुळे खूप असे सगळे सुखद एक बोलतात ना, थंड वातावरण एक चांगलं तयार झालेलं आहे. तर चला, हा पहिला पावसात मी नंदिनी, साहिल आहे आणि राजा दत्तराज, आम्ही चौघंजणं आम्ही आता जाणार आहोत ते म्हणजे आपला आई भगवती देवीच्या दर्शनासाठी. तर मी जाता आता अतिशय सुंदर असे व्ह्यू, म्हणजे आता पहिला पाऊस पडल्यामुळे पूर्ण हिरवगार झालेला आहे. तर वरती तुम्ही बघाल तर गडगडणंसुद्धा चालू झालेलं आहे. तर आम्ही आता सर्वजण जाणार आहोत आणि खूप असा चांगला व्ह्यू मित्रांनो, खूप असा चांगला व्ह्यू तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. कारण का पहिलाच पाऊस म्हणजे हा पूर्ण गरमीनंतर हा पहिलाच पाऊस इथं पडतो आहे. तर चला, आपल्या ह्या पहिल्या पावसात आपण आता फिरायला जातो आहे. तर चलो. तर आता बरोबर आपल्या बरोबर आहे साहिल आहे, दत्तराज, रील स्टार दत्तराज वेंगुर्ल्याचा. आय एम दत्तू, याची पण चांगला इंस्टाचा आयडिया आहे, नक्की त्याला फॉलो करा. आणि नंदिनी. तर चला, आम्ही आता चौघजण आता जाऊया. रंपाट गेला एकदम, रंपाट सुसाट काय. चलो. तर मित्रांनो, तुम्ही जर बघाल तर नुसत्या पावसाच्या येण्याने नुसते माणसंच नाही तर पूर्ण हे जो वातावरणच थंड झालं आहे आणि सुखद झालेलं आहे. पर ये बारिश भी बहुत नौटंकी चीज़ आहे. तर मित्रांनो, आम्ही जेव्हा गाडी काढली ना तेव्हा हा पाऊस खूप लागायला लागलेला, म्हणजे स्कूटर काढली तेव्हा. आणि आता मोठी गाडी घेतली ना तर बघा पाऊसच गायब. म्हणजे आपण म्हणतो ना की आपण जेव्हा छत्री घेतो तेव्हा पाऊस पडत नाही, आणि विदाऊट छत्री घेऊन गेलो तर पाऊस पडतो, अशी परिस्थिती आता का झालेली आहे. पण एक थंड वातावरण झालेलं आहे. तर चलो, अभी हम आगे जाएंगे. अभी हम आचरा में पहुँचेंगे आणि आचऱ्याला पोचल्यानंतर आपण जरा तिथे काहीतरी खाऊ आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ. तुम्ही तर बघाल ना, तर इकडे बघा आता लागवड चालू झालेली आहे झाडांची. आणि इथे आमची जी पुढे गाडी आहे ना त्याच्यात काजूची रोपं आधी बघा. आणि आता पावसात ह्याची पूर्ण लागवड इथे आता सिंधुदुर्गात पूर्ण चालू होईल. आंब्याची, काजूची बरीच अशी लागवड चालू होते. तर तुम्ही बघाल. तर आता आपण बरोबर येईल आचऱ्यात. तर आचऱ्यात आपल्याला बरंच काय सामान घ्यायचं आहे. तर नंदिनी तोपर्यंत जाईल, तोपर्यंत आपण गाडीत बसून राहू. घेऊन येतं काय घ्यायचं आहे ते. तर आम्ही इथे बरोबर आता आचऱ्यात दिलं होतं. आचऱ्यात तुम्ही बघाल तर हे का उसाचा रस ना. आता आम्ही इथे आलो अगदी वडापावच्या इकडे. आणि राजांमधली भूक, राजा वडापाव. तर हे तुझं का उपवास हा? कसलो आज संकष्टी आहे. मम्मीचा पण उपवास आणि तुझं पण. आम्ही आता खातलं हे बरोबर बघ. आपण आता वडापाव खाऊन घेऊ. वडापाव असता बरोबर ना, बरोबर. आणि वडापाववर तर मिरची नाही तर मजा नाही. घे, एक तर खाल्लेली आहे, दुसरं एक खाल्ली. चाय, एक कप चाय, एक गरम चाय की प्याली हो, कोई उसको पिलाने वाली हो, चाहे गोरी हो या काली हो, सीने से लगाने वाली हो. मालवण बांदिवडे मुलगा काय बघा ना. हां, एक नंबर. पावसात ना चाय पिऊची मजाच का वेगळी असते.
नंदिनी आणि यांची खरेदी झालेली आहे. तुम्ही का लस्सी घेतली? एक नंबर. कोणाला? डेलिशिया. तुला काय घेतलंस? तू पण लस्सी? ओके. तर आता आपली चहा बी पिऊन झालेली आहे ना. आता आपण आता पुढे जाऊया. चलो. धड़कते दिल ये तराने लिए मिलन की मस्ती भरी आँखों में हजारों सपने सुहाने लिए ओ चला जाता हूँ किसी की धुन में धड़कते दिल ये तराने लिए. एवढं सुंदर वातावरण झालं आहे. एक नंबर तुझी कंबर आणि चाल शेगी हाय किती सुंदर तुझे डिंपल. जे पाहिजे ते टेक इट. Time is here for us. Oh, I really should've known. We were dynamite till we hit a red light. Then I see the side. Oh, after all our time is आता here बरोबर for आपल्याला इथे us. म्हणजे देवगड म्हणतात आणि तुम्ही तो बघाल अतिशय सुंदर वातावरण आहे. समुद्र तुम्ही जर बघाल तर इथे ना एक वेगळंच वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि इकडे बघा हा पूर्ण हा समुद्र किनारा इकडे आणि हे एक नंबर वातावरण बघा. इकडे एक ह्या समुद्रात होडी सुद्धा दिसते बघा. इकडे दिसेल. खतरनाक वातावरण आहे एकदम. बोले तो रापचिक. हा रस्ता पूर्ण भिजलेला आहे बघा आणि एक नंबर. तर आता आपण जरा थोडंसं रिलॅक्समध्ये जरा थांबलो आणि आता आपण पुढे जाणार आहोत. नंदिनी बोलते चला. अरे कुठे चला जाऊया. झोपलं काय रे? नाही रे. आठवण येता? वेंगुर्ल्याची आठवण येता का असं विचारलंय मी. वेंगुर्ल्याची नाहीत मग चला दरवाजा चल. चलो खूप वेळ झाला आपल्याला आणि आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला. पकडायला कोणाने स्टेरिंग तो प्रॉब्लेम होतो माझा ते आता म्हणून मी म्हणू शकतो. खतरनाक. आणि नंदिनी आता गाडी चालवायला शिकते आहे. एक नंबर. तुझी कंबर एक नंबर. स्टेरिंग कंट्रोल. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ तर आमच्या ह्या स्टेरिंग धरून आम्हाला एक चांगलं गाणं सुचलेलं आहे. तर आम्ही ते आता सादर करणार आहोत आणि खास नंदिनीसाठी. यारी माझी मिल पाऊस दारात नमुन फुल उन जाती सहवास तुझा मधुवास फुलांचा गंध सुखांच्या हाती. आणि कुठे गाडी चालली बघा रे. कारण स्टेअरिंग सांभाळणारे दुसरी आहे रे. खड्डा जाते आहे त्या साईडला. चला रे त्या साईडला घ्यावा रे. या साईडला घ्यावा. आणि अशा प्रकारे चांगल्या प्रकारचा काय रे. अरे कुठे चालली खड्डा? तिथे खड्डा आहे. ह्या साईडला घ्या. मी चालवली असते जरा. आणि अशा प्रकारे चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स नंदी कामतेकर यांचा. तर आमचं गाणं अर्धवटच राहिलं. तर परत आम्ही आता हे गाणं आम्ही कंटिन्यू करणार आहोत. यारी माझी मिल पाऊस दारात मन फुल उन जाती सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखांच्या हाती. हा धुंदगार वारा वळा सहाकार शहारा उजळून रंग आले नाहीत गाणं आम्हाला रे. स्वच्छंद प्रीतीचे
चिंब भिजलेले रूप सजलेले परतून आले. कुठे खड्ड्यात नको जायचे आपल्याला, बरसुनी आले रंग प्रीतीचे. ओह ओह, अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स आमच्या नंदिनी कामतेकरांचा. तर अशा प्रकारे आता पुढे खूप घाट म्हणजे उतार आणि ह्या साईडला दरड आहे, ह्या साईडला दरड आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्टेअरिंग आता आम्हालाच सांभाळायला लागेल. तर थँक्यू एवढं आम्हाला स्टेअरिंग सांभाळल्याबद्दल, खूप खूप सुंदर. तर अशा प्रकारे नंदिनी कामतेकर आमची गाडी चालवायला शिकते आहे की नाही. आणि त्याच्यानंतर आमचा साईसुद्धा शिकणार आहे, जेणेकरून आम्ही बिनधास्त त्यांच्या बाजूला बसून, म्हणजे आता आम्ही ड्रायव्हरचं काम करतो आहे, त्याच्यानंतर आम्ही मालकाचं काम करणार आहे. तर चलो रा 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 रा. तर फायनली आपण आपल्या ह्या जी आपली देवी आहे कुलस्वामिनी म्हणजे आई भगवती, तिकडे आपण आता पोचलेलो आहोत. इथे तुम्ही बघाल तर इनामदार श्री देवी भगवती संस्थान कोटकामते. तर चलो आता आपण देवळात जाऊया आणि आतमधला जी काय आपल्या देवीचं दर्शन आहे ते तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तर चलो. काय घेतलं तर मित्रांनो, हे आपल्या आई भगवती देवी जे कोटकामते संस्थान आहे ते आहे. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया. तर इथे बरंचसं असं काम चालू आहे, त्याच्यामुळे आता आपण चला आतमध्ये जाऊया. चल. श्रीरामदर्शी आई भगवती देवी कोटकामते. आत्ता बरोबर आपण आलेलो आहोत ते म्हणजे आपल्या आई भगवती देवीचं म्हणजे मंदिर आहे, त्याच्याबरोबर ह्या सभा मंडपात बघा अतिशय सुंदर असं वाटतं आहे. तुम्ही जर इकडचं जर बांधकाम जर बघाल तर अतिशय सुंदर असं जुनं बांधकाम आहे आणि पूर्ण लाकडी आहे. हे बघा, हे चल पाय धू, हात पाय धू. कुठे इथे नळ आहे बघ ना. हातावर पाणी मारा, डोळ्यावर पाणी मारा आणि नंतर पुढे चला. मी भंजिया का बघतो, आहेत का, आहेत भंजिया का आलेत. आणि आमचे विकी भटजी काका येत आहेत. ओम नमो भगवते वासुदेवा. तर मित्रांनो, ही असा आपल्या आई भगवती देवीची पालखी. तर नवरात्री उत्सवात 9 दिवस इथे मोठ्या दिमागात इथे उत्सव साजरा केला, म्हणजे आई भगवती देवीचा उत्सव साजरा केला जातो, नवरात्री उत्सव साजरा केला जातो. आणि त्याच्यासाठी नुसते कोकणातून नव्हे, भारतातून नव्हे, पूर्ण जगभरातून इथे आपले भक्तगण इथे येतात आणि हा उत्सव साजरा केला जातो. आणि ह्याच पालखीतून आईची मिरवणूक काढली जाते. तर खूप खूप एक वेगळीच धमाल असते, एक वेगळीच इथे वेगळाच एक उत्सव इथे साजरा केला जातो, खूप मजा येते. तर आता आपण जाताना होते म्हणजे आपल्या आई भगवती देवीच्या गाभाऱ्यात. तर चला आपण आपल्या आई भगवती देवीचं दर्शन घेऊया. काय झालं, ओटी भरायला आलो आहे आणि साडी ही गाडीतच राहिली, त्याच्यामुळे आपण परत जाऊया. ते सगळं आतमध्ये देवळात आहेत. तर चलो. decide. Oh, after all this time, it's the same for us. You don't wanna try, 'cause you're the first real, but it's never us. Now you can't decide. Oh, after all this time, it's the same for us. You don't wanna try, 'cause you're the first real, but it's never us. Now you can't decide. Oh, after all this time, it's the same for us. You don't wanna try, 'cause you're the first real, but it's never us. Now you can't decide. Oh, after all this time, it's the same for us. You don't wanna try, 'cause you're the first real, but it's never us. Now you can't decide. Oh, after all this time, it's the same for us. You don't wanna try, 'cause you're the first real, but it's never us. Now you can't decide. Oh, after all this time, it's the same for us. You don't wanna try, 'cause you're the first real, but it's never us. Now you can't decide. Oh, after all this time, it's the same for us. You don't wanna try, 'cause you're the first real, but it's never us. Now you can't decide. Oh, after all this time, it's the same for us. You don't wanna try, 'cause you're the first real, but it's never us.
after all this time, this was it for us. दुसरा काय म्हणतोय दुसरा कणकोली आहे Till we hit a red light, then I see the signs. Oh, after कोणी all गेला तू सापलेला this it for us. You don't wanna try. Caught your love was real, but it's down for us. Now you can't decide. Oh, 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 oh.
तर मित्रांनो हे जे पोस्टर आहे ना हे आपल्या जे आई भगवती देवीचा जो पूर्ण कार्यक्रम होता म्हणजे नवरात्री उत्सवाचा जो उत्सव होतो त्याचं पूर्ण चित्रीकरण ह्या चित्रात केलं आणि हे चित्र जे आमचे जगदीश काका म्हणजे आम्ही जगदीश राणे आम्ही बोलतो ते आर्टिस्ट आहेत त्यांनी हे काढलेलं आहे आणि तुम्ही जर बघाल तर अतिशय सुंदर असं इकडचा जो म्हणजे जे काही कार्यक्रम होतात ह्या आपल्या नवरात्री उत्सवात ते पूर्ण ह्या चित्रात त्यांनी पूर्ण दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे हे बघा म्हणजे ही देवी पूर्ण आपल्या गावात फिरते त्याच्यानंतर इथे जे नवरात्री उत्सवात 9 दिवस जे कार्यक्रम होतात त्याचा पूर्ण पुरेपूर हे चित्रात पूर्ण हा पूर्ण दाखवले गेलेलं आहे बघा पूर्ण हे मंदिराचा परिसर असा गजबजलेला असतो त्यानंतर ही देवी या काकांकडे येते आणि त्याच्यानंतर हा पूर्ण जो उत्सव हा दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न ह्या पूर्ण ह्या चित्रात केलेला आहे आणि हे पोर्ट्रेट अतिशय सुंदर असं काढलेलं आहे बघा तर आता आपण आपल्या देवीचं दर्शन झालं आणि आता कुठे जायचं आहे बॅक टू पॅव्हेलियन चलो आत्ता सकाळी आम्ही बघितलं तर खूप पाऊस पडत होता आणि आत्ता बघा परत ऊन चालू आलं आहे तर बरोबर आई भगवती देवीच्या बरोबर इथे बाजूला ना इथे आई पावणाई प्रसन्न म्हणजे आई पावणाई देवीचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे इकडे आई चलो 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 श्री आई पावणाई देवी कोटकांते काय बोलते आपण असं म्हणतो तांदूळ लावले डोक्याला का तांदूळ चिकटतात त्याला प्रेम म्हणतात बरोबर म्हणतात तर मित्रांनो आई भगवती देवीच्या मंदिराच्या बरोबर बॅक साईडला इथे सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे तर मित्रांनो पहिला जो गणपती होता ना हा ओपन होता म्हणजे वरती छत वगैरे नव्हतं पण इकडचं संस्थान त्याच्यानंतर भटजी काका आणि भक्तगणाच्या संयुक्त विद्यमाने इथे सुंदर असं गणपतीचं मंदिर बांधलेलं आहे आणि हे बघा अतिशय सुंदर असं गणपतीचं मंदिर इथे बांधलं बोले तो नाथखुळा आणि मुळात कसं असतं बघा आणि आज संकष्टीसुद्धा आहे आणि अचानक आपल्या ह्या देवळात येणं झालेलं आहे अतिशय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अतिशय जुनी पुरातन अशी ही गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती सुबक मूर्ती आणि तेवढं सुंदर असं हे मंदिर हल्ली इथे बांधलेलं आहे बघा गणपती बाप्पा मोरया ओम श्री गणेशाय नमः श्रीनारदवाच्य प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयं तृतीयं पुष्पपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठमं विक्रमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धनुर्मणटाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि श्रीसन्ध्यापणेन्द्रं न च विघ्नं भयं तस्य सर्वसिद्धं करं प्रभु विद्यार्थी लभते विद्याधनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रं मोक्षार्थी लभते जपेत गणपति स्तोत्रं षड्निर्भास फललभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय अष्टभ्यो ब्राह्मणवेश्वारिहित्वा समर्पयेत तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनाथपुराणे सङ्कटनाशिकं श्रीगणपतिस्तोत्रं सम्पूर्णं श्रीगजाननार्पणमस्तु शुभं भवतु गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आमका भेटलेला आहे श्वान भेटलेला श्वान आणि कुठच्याही मंदिराच्या बाहेर असे श्वान असतात तर राजान त्याला एक बिस्किट पुडा खुश होतो पण तुझ्या घरात भूकच लागलेली ते काय बाय बाय
बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय. राजाने घातल्या राजाकडेच बघतात. तर चला आता आपण परत रिटर्न आपल्या बॅक टू होम घरी जाऊया. तर चलो गा ना. हो चला चला. तो बघ राजा तुझ्याकडेच बघतात. तर येतो आहे आरडकडे देऊ काय का बरोबर आहे चांगलं. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. आज संकष्टी, आज गणपती बाप्पाचं पण दर्शन झालं, आपल्या आई भगवती देवीचं पण दर्शन झालं. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. तुझ्या पावलाने झाले घराचे हो मंदिरा. तुझ्या पावलाने झाले घराचे हो मंदिरा. ठेव भक्तांना या आशीर्वाद लागू दे, आशीर्वाद लागू दे. वाळांना पाणी यायला लागलेलं आहे. असाच चांगला पाऊस पडून दे आणि आता शेती चालू होईल थोड्या दिवसात. मध्येच आता ऊन पडल्यामुळे ना बहुत गरम हो रहा है. आमच्या गाडीचा टायर काहीतरी प्रॉब्लेम दाखवतोय, त्याच्यामुळे गाडी पूर्ण अशी. मगाशी आपण आलेलो हायवेने आणि आता आपण जाणार 4 नंबर हायवेने. इथे त्या दिवशी आम्ही कसले बोंडू काढलेले माहीत आहे. इथे खूप बोंडू होते आणि 1 नंबर. आता बोंडू काढले पण गेले, आता संपला, आता सीझन संपला. आम्ही मागच्या टायमाला आलेलो ना, ते इथे पूर्ण पुढे काजूची झाड आहेत आणि ह्या काजू झाडांना खूप असे सुंदर असे लाल लाल बोंडू होते आणि आम्ही भरपूर असे काढून, ॲक्च्युली काजू आम्ही टाकलेले तिकडे, फक्त बोंडू घेऊन गेलो. पण 1 नंबर बोंडू होते इकडे. तर आताच आपल्याला भेटले इकडे बोंडू, तर आपण नक्की काढून न्यायचेच आहेत. आणि राजा आज सांगतो आज आपल्याला रतांबे काय करायचं रे, रतांबे काढायचे आणि कोकम बनवायचे आहेत. कोकम झाले 700 रुपये किलो. गेल्या वर्षी होते 400 रुपीज kg. और हे इथे कसले काजू होते, एक पण नाही. आता संपला विषय, मॅटर क्लोज. तर चलो आता आपल्याला बोंडू वगैरे काय भेटले नाहीत, तर आपण आता डायरेक्ट जाणार आहोत घरी. आणि आता आपण जाणार आहोत, ॲक्च्युली आपण आलेलो मगाशी आसऱ्या मार्गे, नारिंगऱ्या मार्गे आपण कोटकमताला आलेलो. पण आता आपण जाणार आहोत आरे मार्गे आपण रामगड, म्हणजे आरे मार्गे आपण आरे मारे ॲक्च्युली रत्नागिरी पुढे येतं. हां आरे रत्नागिरीच येतात. आणि आता आपण जाणार आहोत सिंधुदुर्गातल्या आरेतून, त्याच्यानंतर श्रावणमधून जाणार, पांडवस मार्गे श्रावण मार्गे रामगडमध्ये जाणार आहोत. तर तुम्ही जर बघाल तर अतिशय सुंदर अशी आंब्याच्या बागा. यावर्षी आंब्याचा सीझन नाही म्हणतात खूप चांगला होता. आम्ही तर खूप आंबे खाल्ले. आम्ही दिले कमी, खाल्लेच ना भरपूर खाल्ला. तर आता तुम्ही बघाल तर इकडचं एक वातावरण वेगळं आहे. तुम्ही खतरनाक, इथे पूर्ण मोकळं झालं आहे रान. आता रान नाही मोकळं झालं आहे, म्हणजे रान मोकळालं झाला म्हणजे ढग मोकळे झाले आहेत. ढग तर दिसत नाही. मगाशी सकाळी येताना पाऊस होता खतरनाक आणि आता जाताना चांगलं ऊन. म्हणजे आम्हाला त्याने पावसाने बनवला काय बनवला, तो बोलला तुम्ही गाडी घेऊनच जा. म्हणजे आम्ही जे स्कूटर घेऊन निघणार होतो ते आम्ही मोठी गाडी घेऊन निघालो. एक तर इथे सिंधुदुर्गात पेट्रोलचा खूप इश्यू आहे, पण आमची टाकी फुल आहे, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. तर चलो बघा ना, जाताना खूप पाऊस होता आणि आता येताना खूप पाऊस होता आणि आता जाताना ऊन पडलं आहे. म्हणजे आता राजा बोललो रत्नांबेगावचे म्हणजे सुकवू शकतो आपण, बरोबर ना. पाऊस पडला, अरे पाऊस म्हणजे आता ऊन पडलं त्याचं काय. तर घरी जाताना आपल्याला एक खुडी हे गाव लागतं आणि तिथे मला एक जाताना नर्सरी दिसली आणि झाडं हा आपला आवडता विषय आहे, त्याच्यामुळे आपण आता झाडं घ्यायला जाऊया.
आता इकडे नर्सरी घेतली आहे. आमच्या कलमात थोडेसे काजू कमी झालेत ना, तर थोडेसे काजू आपण घेऊन थोडेसे. हे किती नंबर काजू आहे? 7 नंबर. हे 7 नंबर. आणि ती हिरवी आहे ती तिकडची नवीनवाली हिरव्या बरं दिसतात. हे 7 नंबर काजू आहेत, ते सुद्धा 7 नंबरच काजू आहेत. त्यासाठी कलम आहे. ॲक्च्युली आपण आहे आऱ्यात. आम्ही 4 काजी घेतलेल्या आहेत, कारण का आमच्या कलमातले थोडेसे खराब झाले आहेत. आणि हे बघ, हे चिकू आणि हा पेरू. ॲक्च्युली आम्ही आता आलेलो आऱ्यातलं नर्सरीत ना. आरे जा नाही खुडी सॉरी, खुडीतली नर्सरी. हा एक ह्याच्यातली घेतली. हे जरा टवटवीत दिसतात साईडचे. हे नवीन आहेत ना, त्याच्यामुळे हे जुने आहेत 3 वर्षाचे आणि हे 2 हे वर्षाचे आहेत. चांगलं मोठं लावलं आहे का तू? हे लावलं तरी माती फुटली तर जा मारणार नाही. पटकन माती फुटली ना काढता ना. ते कसं जुने असतात ना, म्हणजे आता 3 वर्ष झाली ना, त्यांची काय मारण्याची गॅरंटी नाही. आता ते जगणार नाही. किती रुपये आहे? सांगता 120 आणि त्या गाडींचे 600 रुपये, 600 720 रुपये झाले. एकूण किती झाले? 5. एक गाडी पुढे घे आणि चिकनवर हा भरून घेऊन घे. ठीक आहे. दे. खुडी. हा शेतात आता आपण आमच्याजवळ आता आपण थोडीशी कलमं घेतल्यात काजूची. जाता आता आपल्या एक नर्सरी छानपैकी दिसली, कलमं पण चांगली दिसली, त्याच्यामुळे आपण आता घेतलेत. आता इथून आपण बरोबर डायरेक्ट कुठून जाणार आहे ते आता तसं नाही सांगत. आता पांडलोस जाणार, पांडलोसीतून श्रावण मार्गे आपण डायरेक्ट रामगडमध्ये जाणार. तर चलो. सिंधुदुर्गात प्रत्येक ठिकाणी वेगळा निसर्ग आहे, तसा हाच निसर्ग इकडे वेगळा आहे बघा. अतिशय सुंदर असं वाटतंय. आणि इथे पूर्ण असे माड आहेत. ॲक्च्युली पाणी कमी आहे, त्याच्यामुळे माड थोडे सुकलेले आहेत, पण सुंदरच आहे. तर फायनली आपण आता आलेलो आहोत बेळण्यात. आणि बेळण्यात आम्हाला आपल्या घोटण्याचे काका सुद्धा भेटलेले आहेत. हो, त्या साईडला घे. घोटण्यातले काका काहीतरी घेऊन आले आहेत. आणि मानसी तारी आमच्या रामगडच्या एक कार्यकर्त्या. मग शेंगा झालाय मग. माणसे उद्या उद्या हो उद्या उद्या मी नाही आहे. काजू आणायला 4 माणसं. मग 4 माणसं 4 काजी, एक फ्री दिली त्यांनी. आईस्क्रीम कॅन्डी कसली? एक नंबर. हा, काजूच्या पानांची केला. हे बघा. एक नंबर. किती? अरे जाताना काय होतं, ऊन होतं. जाताना पाऊस होता आणि येताना बघा 12 वाजता बरोबर.
येताना ऊन आलं नाही, इथूनच आम्हाला पाऊस भेटलेला. आणि फायनली आम्ही आमच्या रामगडमध्ये आलेलो आहोत. आलेलो आहोत. आमच्या मॅडम दुकानात बसलेल्या आहेत. तर चलो, तर आजचा हा आपला प्रवास एकदम छान झालं. एक छान झाला आहे. आणि त्यात बऱ्याच आमचे जे काका यांचा काकासुद्धा भेटले. वेलकम वेलकम. इथे सगळे काजू उतरवून ठेवा. ठेव ना. सो राजा, तुला कसं वाटलं वेंगुर्ल्यावर आमच्या रामगडहून असं फेरी मारून आलो? मजा आली ना? तर फायनली मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत ते म्हणजे रामगडमध्ये. म्हणजे सकाळी आपण जेव्हा निघालेलो तेव्हा खूप असा इथे पाऊस पडत होता. आणि आत्ता जेव्हा आलो होतो तुम्ही जर बघाल तर खूप असं ऊन आहे, म्हणजे आकाश पण मोकळं आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण गेलो कोटकामत्याला. आणि कोटकामत्याला आपल्या देवीचं दर्शन ह्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलेलंच आहे. तुम्ही छोटे छोटे ब्लॉग्स ह्या आपल्या नरेश कामते ब्लॉगच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर पडत असतील. काही कारणास्तव आपल्या कामाचा इश्यू असल्यामुळे थोडे आपले हे जे व्हिडिओ जरा लेट पडतात, म्हणजे एक 15 दिवसांनी 1 महिन्यानंतर पडतात. त्याच्यामुळे क्षमस्व, खरोखर क्षमस्व. तर असेच आपल्या ह्या पावसाळ्यातले ब्लॉग पाहण्यासाठी नक्की माझ्या नरेश कामते ब्लॉग्स आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.